श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, भागवत एकादशी जवळच आलेली आहे, ज्याला आपण देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हणतो. तर याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. ही आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी असून ती अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात अशी श्रद्धा आहे. या कालावधीला चातुर्मास म्हणतात. भागवत एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. जप, दान आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. सर्व पापांचा नाश होऊन मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चातुर्मासाची सुरुवात या एकादशीपासून होते. भगवान विठ्ठल भक्तांसाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. तर पूजाविधी आपण जाणून घेऊयात. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. भगवान विष्णू किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा करावी. तुळशीपत्र अर्पण करावे आणि तुळशीपत्र अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप करावा. दिवसभर उपवास करून हरिनाम स्मरण करावे. सायंकाळी आरती करून प्रसाद ग्रहण करावा. एकादशी व्रतकथा. आता संक्षेप स्वरूपात मी तुम्हाला कथा सांगते. तर पहा, पुराणांनुसार या एकादशीचे व्रत केल्याने अनेक राजे, ऋषी आणि भक्तांना मोक्षप्राप्ती झाली. भगवान विष्णूंनी या व्रताचे महत्त्व सांगून सर्वांना धर्म, दान आणि भक्तीचा मार्ग स्वीकारण्याचा उपदेश केला. या दिवशी करावयाचे उपाय: तुळशीला जल अर्पण करावे. गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. मंदिरात दीपदान करावे. तर हे उपाय केल्यावर आपल्याला काय फलश्रुती मिळते तेही जाणून घेऊयात. श्रद्धेने भागवत एकादशीचे व्रत केल्यास सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. हरिओम. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.